भाजपच्या गणेश नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय। सिडको प्रशासनामध्ये बिल्डर्सचे दलाल बसले आहेत, सिडकोचे भूखंड बिल्डरांच्या घशात घातलेत असा आरोप गणेश नाईकांनी केलाय। शिवाय कोरोना काळात नवी मुंबईत औषधांची चोरी झाल्याचं गणेश नाईकांनी म्हटलंय। दरम्यान एकनाथ शिंदेंनी सुद्धा जोरदार पलटवार केलाय। चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत, मी टीकेने नाही तर कामाने उत्तर देणार असा पलटवार शिंदेंनी केलाय। कोविडच्या कालखंडामध्ये इथे येणारे औषध इंजेक्शन लंपास केली म्हणजे काय, चोरलीच। त्यावेळेला रबाळा एमआयडीसी मध्ये ऑक्सिजनचे गॅस आपल्या हॉस्पिटलसाठी तयार होत असताना ते परत चोरून नेले। म्हणजे मी बोललो औषध चोरलं, गॅस चोरला, पाणी चोरला। आणि मगाशी कोणीतरी बोललं की सिडकोचे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात घातले। मी विधानसभेत बोललोय, एकनाथजी शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री बसले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, मी त्यांना बोललो की सिडकोच्या त्या प्रशासनामध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत। मी फक्त आणि फक्त टीकेला आरोपाने टीकेने उत्तर देत नाही। मी या ठिकाणी कामाने उत्तर देणार। आणि नवी मुंबईकर सुज्ञ आहे, त्यांनी इतके वर्ष सत्ता भोगली आहे, इतके वर्ष सत्तेचा अनुभव लोकांनी कारभाराचा घेतलेला आहे आणि लोकांनीच ठरवलं आहे, जेव्हा सत्ताधारी मालक बनतात आणि जनतेला नोकर समजतात तेव्हा जनता टांगा पलटी करते।